खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच याची कल्पना आहे की ही पोटनिवडणूक आली नसती तर आपल्याला अधिक आनंद झाला असता। शिवाजीराव कर्डिले एक अतिशय उमदा आणि दिलखुलास अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। पंकजाताईंनी आता त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या। आपल्यापैकी प्रत्येकाजवळ कर्डिले साहेबांच्या बद्दल काही ना काही आठवणी आहेत। मी अनेक वर्ष त्यांच्या सोबत काम केलं, त्यामुळे अतिशय जवळचा संबंध त्यांच्या सोबत माझा आला। चांगली मैत्री देखील झाली आणि त्यातून कर्डिले साहेब हा जनतेचा माणूस आहे हे नेहमीच माझ्या लक्षात आलं। त्यांच्या ठाई नेहमी जनतेचा विचार असायचा। सामान्य माणसाला आपल्याला काय न्याय देता येईल हा प्रयत्न त्यांचा असायचा। मी एक दिवस त्यांना विचारलं, म्हटलं कर्डिले साहेब तुम्ही रोज इतके फिरता, साधारण तुम्ही किती फिरता? ते म्हणाले मी ॲव्हरेज किमान 60 किलोमीटर आणि कमाल 100 किलोमीटर रोज फिरतो। इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचा हा जनसंपर्क असायचा आणि अतिशय चाणक्य बुद्धी। राजकारणामध्ये अतिशय धोरणी अशा प्रकारचे राजकारणी कर्डिले साहेब होते। कोणाला नेता बनवायचं आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा याची नेमकी माहिती असलेले कर्डिले साहेब होते। त्यामुळे ज्याच्या पाठीशी ते उभे असायचे त्याला पूर्ण क्षमतेने मोठं करायचं, मदत करायची, त्याचे प्रश्न सोडवायचे। पण कोणी आडवा गेलाच तर पैलवान गडी त्याला आडवा केल्याशिवाय कधी सोडायचा नाही, अशा प्रकारचे आमचे शिवाजीराव होते।